नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। या चित्रपटामध्ये बस होती, त्या बसवर किती खर्च आलेला त्या टायमामध्ये 2004 मध्ये या चित्रपटासाठी, त्याबद्दलचे नवीन अपडेट समोर आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। दिग्दर्शक निर्माते सचिन पिलगावकर यांनी 5 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली। सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा त्या बसमधल्या प्रवास नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टाइमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टाइमात या बसला किती खर्च झालेला आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टाइमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्ये दिसलेले होते, आता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी। आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात। त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टाइमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टाइमात या बसला किती खर्च झालेला आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टाइमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे। सचिन पेलगावकर यांनी आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात, त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टाइमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टाइमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टाइमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे। सचिन पेलगावकर यांनी आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात, त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली
रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्ये दिसलेले होते, आता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे। सचिन पेलगावकर यांनी आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात। त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्ये दिसलेले होते, आता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे। सचिन पेलगावकर यांनी आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात। त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत।
त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी। आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात, त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी। आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात, त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर
या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते। आता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी। आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात। त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टायमात या बसला 70 ते 80,000 रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते। आता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे। सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी। आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात। त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टायमात या बसला 70 ते 80,000 रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते।
आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे. सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी. आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा. म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे. आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे, काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही. अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या टायमात या बसला 70 ते 80,000 रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे. जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे. जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते. आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे. सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी. आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा. म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे. आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे, काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही. अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पेलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या टायमात या बसला 70 ते 80,000 रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे. जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे. जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते. आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे.
सचिन पिळगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पिळगावकर, निर्मिती सावंत, अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पिळगावकर यांनी। आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे, काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही, या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पिळगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात। त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे। आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर तर आहे। सचिन पिळगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पिळगावकर, निर्मिती सावंत, अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पिळगावकर यांनी। आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले। आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे, काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही। काय ते बस घेणार नाही, या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे। आणि सचिन पिळगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात। त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता। या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे। जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे। जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे। आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर तर आहे। सचिन पिळगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून। आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पिळगावकर,
निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे. सचिन पिलगावकर यांनी आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा. म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे. आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे, काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही, या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही. अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पिलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या टायमात या बसला 70 ते 80,000 रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे. जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे. जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे. आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पिलगावकर तर आहे. सचिन पिलगावकर यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पिलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे. सचिन पिलगावकर यांनी आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा. म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे. आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे, काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही, या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही. अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पिलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या टायमात या बसला 70 ते 80,000 रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे. जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे. जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे. आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पिलगावकर तर आहे. सचिन पिलगावकर यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पिलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे. सचिन पिलगावकर यांनी
आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पिलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे. जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे. जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे. आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे. सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी. आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती, त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही, अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पिलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या टायमात या बसला 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे. जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे. जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते, आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे. आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे. सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे सचिन पेलगावकर यांनी. आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा, म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी
बस घेतलेली होती त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे. आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही. अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पिलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या टायमात या बसला 70 ते 80,000 रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे. जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे. जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते. आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे. आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे. सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे. सचिन पेलगावकर यांनी आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा. म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते 80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे. आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही. अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पिलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आलेला आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 2004 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाला त्या टायमात चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता आणि त्या टायमात या बसला किती खर्च झालेला याबद्दल आपण बोलणार आहोत. त्या टायमात या बसला 70 ते 80,000 रुपयाचा खर्च झालेला असं जयवंत वाडकर यांनी सांगितलेलं आहे. जयवंत वाडकर या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केलेला आहे. जयवंत वाडकर आपल्याला या चित्रपटामध्येही दिसलेले होते. आत्ता येणार नाही त्यामध्येही ते जयवंत वाडकर हे आहे. आणि त्यांच्याबरोबर या चित्रपटामध्ये सचिन पेलगावकर तर आहे. सचिन पेलगावकर यांनी त्या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा घेतलेली आहे आणि तेही या चित्रपटामध्ये दिसत आहे हिरो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रिया पेलगावकर, निर्मिती सावंत, असे अशोक सराफ, अजून नवीन नवीन कलाकारही या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेले आहे. सचिन पेलगावकर यांनी आणि जयवंत वाडकर यांनी घेतलेली होती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा. म्हणून त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की या चित्रपटासाठी बस घेतलेली होती त्या बसवर किती खर्च झालेला हे त्यांनी त्या बॉयकॉटमध्ये त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खुलासा केलेला की या बसवर 70 ते
80,000 रुपये खर्च झालेला आणि हा त्या टायमामध्ये एवढे पैसे खर्च झालेले. आणि आत्ता नवीन जमान्यासाठी नवीन नवरा माझा नवसाचा 2 येणार नाही, त्यासाठी ते लोकांनी एक नवीन बस घेतलेली आहे. आणि त्या बसचा आता किती खर्च होणार आहे, काय होणार आहे ते पुढे आपल्याला माहीत पडणार नाही. काय ते बस घेणार नाही, या ते लोक ट्रेनमधनं जाणार नाही आणि ट्रेनमधनं ते नवस फेडणार नाही. अशी काहीतरी नवीन काय दाखवलं जाणार आहे ते आपण बघायला उत्सुक आहे. आणि सचिन पिलगावकर हे नवनवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येतच असतात. त्यांचा चित्रपट बघायला तुम्हाला किती उत्साह आहे, हा चित्रपट बघायला किती उत्साह आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.